काका नवीन ड्रायव्हर नवीन नारळ काढून झाले, कंच पण काढून झालेलं आहे. काका मोजतोय. इकडे शेत बघा आमची. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता पप्पांसोबत चाललोय गावाकडे. नारळ पाडायची होती. मी तर झोपलेलोच होतो. मला झोपेल मग घेऊन चालले. माझा अवतार बघा फक्त. आंघोळ पण नाही केलेली, तसंच चाललोय. तिकडे गेलो हे शूट आपण. पप्पा आपण कशासाठी चाललोय जरा सांगा. नाही नारळ काढायला. तर गाईज आज पालखी आहे, तरी पण आम्ही गावाला चाललोय. अर्जंट मध्ये नारळ काढायची होती. पाडायला लागले होते खाली नारळ सगळे काढायला चाललेले. जिथं जाईल तिथे गर्दीच लागते आम्हाला. आता पुढं पण चौकामध्ये गर्दी लागलेली आहे. आमच्या गल्लीच्या ते बाहेर निघालो तिथं पण गर्दी होती. तशी काढतोय आमचं आम्हाला माहिती. त्याच गाडीत आमची CNG पण नाहीये. पेट्रोल टाकून आणली आम्ही गाडी. काका पण आहे सोबत. म्हणजे काका गेलाय आधी पुढं. ते नारळ काढणारे लोक असतील त्यांना घेऊन गेलाय पुढं. पप्पांनी मागून गाडीत चाललोय. येताना काका आपल्या सोबत येणार आहे. गर्दी बघा इथं कशी गाडी काढायची माणसाने. डोकं फार बधीर करून टाकते. पुढे आता वाघोली. वाघोली मध्ये आलेले आता आम्ही. ती टाकली वाघोली मध्ये. गर्दी बघा इथं बघा फक्त. तुम्ही सिग्नलला थांबलेलो आहे. सिग्नल सुटायची वाट बघतोय. सिग्नल सुटला की मग गाडी जाणार आहे. असं तरी बक्षीस वाटतं वाटतं. या बघा गाईज. बघितलं का मध्ये नुसतं घुसायचं असतं यांना. थोडी जागा भेटली की ते घुसायला लागते. सिग्नल सुटला त्यांचा सिग्नल पाडला तरी घुसते मध्ये माहिती. बघितला का तिथं त्याची माणसाने गाडी तरी चालवावं. फक्त आम्ही आता CNG पंप शोधत चाललेलो आहे. फक्त आम्हाला पहिले CNG टाकायचं आहे. मग पुढेच आता बघू आपण. CNG तिथं बघ तिथं CNG दिसणार आम्हाला. मग त्या दिसत चालेल समोर. आता समोर बघते आम्ही लोणी मध्ये जाणार आहे. लोणी गंजला. A few moments later. काही आम्हाला CNG चा पंप सापडला नाही. एवढं पुढं फार वाघोली पासून शोधतोय. आणि आता फार पुढं आलो. कोरेगाव मध्ये आलो सापडलाय आम्हाला. गर्दी पुढं थांबावं लागतं आता लाईनला. लाईनला थांबलोय. बघा आता पुढं 20 minutes later. CNG भरायचं काम चालू आहे. इथं पाहिलं तर CNG भरण्यासाठी बघितलं. CNG भरण्यासाठी बघितलं नव्हतं. गाडी पप्पा बसलोय गाडीत परत चाललोय. CNG भरून झाला पूर्ण.
आलेलो आहे, घरापाशी आलेलो आहे. मग दाखवतो आपलं घर. काका बसलाय पुढत खाली असं टाकीपाशी. ते नाही का माझ्या वावरातलं आलोय गाईज आम्ही आता इथं. हे आमचं घर आहे, छोटस आमचं घर. काका बसला इथं खाली कोपऱ्यात. आता आम्ही पोचलेलो आहे. गाडी तर लावली आपली. नारळ नसेल काढून झालेले नाही का, हे बघा नारळ सगळे काढून झाले, कंच पण काढून झालेलं आहे. काका मोजतोय, पप्पा थांबले तिथं आणि काढतोय व्हिडिओ. आपल्या त्याशिवाय जाणारच नाही. बघा आता पुढं फणसाचं झाड आहे इथलं, आणि बाकीच्या ती शोची झाडं लावून ठेवलेली फुलाची. आणि ती तिकडं आहे ना, ती हिरवं हिरवं दिसतंय. झाड हिरवं असतं, पण ते ह्याचं झाड आहे कशाचं, सीताफळाचं झाड आहे, सीताफळाचं. बात तो सही है. पपईचं झाड आहे, जास्वंदाचं झाड आहे खाली. तर वांगीची झाडं लावून ठेवलेत. वांगी पण आल्यात ना, दिसली का. तिकडं आमची ती सगळी नारळाची झाडं तर लावली, सगळी शेंगा लावून ठेवल्यात सगळीकडं. तिकडं मोठ्या वावरात नाही गेलेले, बारकी वावरात गेले. त्याला पण बारके पप्पाया लागले. छोटे अजून हे झाड. सीताफळ पण आहेत, दिसतात का. आता सर मी आता 2 मिनिट जरा फ्रेश होतो, मग व्हिडिओ काढतो. गेस करा किती नारळ असते, गेस करून सांगा मला. इकडचे पण अजून मोदीचे राहिलेत. जाऊ दे, मी सांगतो नाही काय, मला माहिती तुम्ही काय सांगणार नाही मला. ते आहेत 80 नारळ आहेत ते. हे काय माहिती अजून मोजायचे, मोजल्यावर कळलं किती नारळ टोटल भारतीय. तर तिकडं फणस किती आहे. A few moments later. पप्पांनी माग बोलवले मला झाड लावण्यासाठी. लिंबाचं झाड आणले आणि घरूनच चाललोय माग. शेतकरी झालं पूर्ण नाही का, बंदिलीवर फिरतोय. फ्रेश पण नाही होऊन दिलं मला. पप्पा म्हणले चल लवकर लावायची झाड. आता कसं लावलं काय काय लिंबाचं झाड करून आजी तिथं माहिती म्हणजे इकडे तिकडे गेले लावून ठेवलं. इथं लावायचंय झाड. बघा ह्याच्यातून कसं आलोय माझं मला माहिती. काय असलं बिसलं तर रोहित सर बघा बाबा. पप्पा तिथं काम करते ते. इकडं म्हशी कशा आहेत, म्हशी यांची नाव नाही माहिती मला. काकाच्या म्हशी आहेत सगळे. ह्या माझ्यावाल्या काकाच्या नाही, म्हणजे चुलत काका आहे माझा, त्याची पप्पा पडलो होतो आता. दगड बिगड काढायला लागते सगळे झाड लावायला. बद्दशीर झाड लावावं लागतं, नाही तर मग ते फुटत नाही चांगलं झाड. बघा चांगली हिरवगार झाड आहे. मुळं वेळ पण पिशवी बांधून आणलेत मुळं त्याची मी. बघा फुटलेलं पण आहे, दिसत असतं मला. जागा काय लावण्यासाठी. तर बाबा बैल पण दाखवतो. तिकडं बाहेर ठेवलेत, तिकडं पत्र्यामध्ये ठेवलेत, ते पण दाखवतो. बैल म्हशीला पिल्लू झालं एक. पिल्लू पण दाखवतो. 2 मिनिट ठेवलं पिल्लू दाखवतो मला. तोपर्यंत दिसला का तिकडं कसलंही मग रागानेच बघताय तिथं. काही माहिती रेड आहे काय माहिती ते. झाड कसं मग नुकतंच लावून गेलं मागच्या महिन्यातच.
कसे केवढं मोठं झालं बघा. जेवढं हे सगळं ते आपलंच आहे. ही नारळाची झाडं पण आपलीच सगळी, आपल्या शेतात लावले. तो मागचा ऊस पण आपलाच आहे तिकडे लावलेला. मोठ्या वावरात पण गेलो तर दाखवतो मी. बराच मोठा खड्डा खांदून झालेला आहे, थोडं खांदावं लागेल करा. बघा हाईट किती आहे झाडाची, एवढं मोठं पाहिजे खांदायला लागेल. बाजूला एक झाड लावून झालेले होतो. लावताना व्हिडिओ नाही शूट करता आली, कारण मलाच पप्पाने करायला लावलं. लावलं होतं, लावले आता सध्या एक राहिले, अजून 2 होते झाडं, तर दुसरीकडे जायचे लावायला. तेव्हा तर काही आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलेलो आहे फायनली दुसरं झाड लावण्यासाठी. बघू शकताय तुम्ही, चालू आहे इथं खांदायचं चालू आहे. तर दुसरं झाड पण लावल्यानंतर मग नारळ फ्रेश व्हायला जाणार मी. फ्रेश झाल्यानंतर मग नारळ सगळे गाडी टाकून घरी. बघा दुसरं झाड आहे, त्याच्यामुळं बघा एवढी तुटल्यात थोडीफार, त्याच्यामुळं तुटल्यात थोडीफार, एवढं राहिलं. लाव इथे इकडे झाला ऊस आपला सगळा ऊस आपला एवढा मोठा झाला, तोडायला येणार थोड्या दिवसात. दुसरं झाड ते पत्र्यापाशी लावून लावतो त्याला. कोणाला झाडं लावता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्हाला पद्धतीने झाडं लावता येते. बड़ा हरामी हो बेटा. परत घरी म्हणजे तिथल्या शेतातल्या घरावर चालले आमचं फार्म हाऊस वरती, दिसले का? तर मी पण चालले पप्पांच्या मागं. इकडे शेत बघा आमची. एक काम करतो, मला जाऊन देतो घरी का फ्रेश होऊ दे ना मला जरा रे. दोन बाग मला कसं दिसतं पारुसच दिसतोय अजूनपर्यंत. पारुसाची मला दिसायला नाही अजून पण पारुसाची. मी पप्पा कुठं गायब झाले काय माहिती, दिसत नव्हता. मी जातो काय घरी आता, तोंडा भेटतो जरा पाणी मारतो. तर काहीच बघा काकाने पायता आणलाय फोडायला नारळ. कसं फोडतो ए बाबा, ती लाईटीच बघ काही तो पण आपण या बैला का चक्कर मारू थांबून बघा. बैलच आहेत आमच्याकडं, ती बैलच शे बघा बैलच पिल्लू कसं इकडे बघा. हे शर्यतीतले बैल आहेत आणि तिकडे तो घोडा आहे शर्यती बांधला. हे बघा टाकलंय की मग चांगलं बिंगवरती बाबा. ते बघा क्रेटिनचा परिणाम बघायचा कसं आहे. क्रेटिनचा परिणाम पुढं क्रेटिनमुळे हिट जनरेट होते. तर काही मी आता इकडे जस्ट चक्कर मारायला आलो नाही का, तर बघायला आलो मी, तर मला अजून एक काय इथं बिल्लू दिसलं. याला तरी हात लावू शकतो आपण, याला तरी हात लावू. इकडे तरी हात लावून नाही ना मला, तू तरी हात लावून देते का? देते नाक बघा, पिंक नाक आहे त्याचं. काका तर गेलेला दिसतोय पुढं, काही दिसना मला. पुढं बघा कसं आहे मग नाच करता आपलं यावंच लागतंय. पुढं तळेगाव दरीला आता जातो. पहिली फ्रेश होतो, मागापासून म्हणते फ्रेश होतो पण काही जमानच मला फ्रेश व्हायला, तर होच लागते फ्रेश.
तर काकाने आपल्याला नारळ दिलाय खायला. नारळ फोडला होता काकाने, खातो. पप्पाचा काय आलेला नाहीये. पप्पाची वाट बघते. पप्पा आले की मग गाडीमध्ये सगळे नारळ टाकायचे. इथं नारळ इथे सगळे नारळ टाकायचे गाडीत, मग घरी जायचे. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. तर काही पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा, ढग आलेले आहेत सगळे. आम्ही रस्त्यावर पाऊस येतोय. काकाचं काय म्हणणं आहे का? भर मला मारून गेलाय काका म्हणते काम कर. आपण काकाकडनं मत काढून त्याला नुसता मोबाईल, दुसरं काही नाही, नुसता मोबाईल. तुम्हाला माहिती मला मोबाईल का लागतोय सारखे. इकडं बघा किती काम राहिले. हे बघा इकडं बघा, नारळ आखी पोत्यामध्ये भरायच्यात. फणस गाडी फणसाची भरायची, नारळाची भरायची. हा एवढं मोठं कसं, एवढं किती दिवस, आता किती वाजले बघा. आणि किती वाजले? किती काम राहिले. 12 वाजलेत. आलोय 10 वाजता आणि 2 तास झाले. हे 10 वाजता आले. मी सकाळी 7:30 वाजता निघालो, 8:30 वाजता इथं पोहोचले. राईट 8:30ला. हे असे भरावं लागते. आता पप्पांकडनं मत बी काढून घेऊ आपण. पप्पांचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे का? पावसाच्या आधी काम करायचं. तर भरणार कोण? तू एकट्याला द्यायचं. एकट्याला द्या. पण ते 170 नारळ आहेत, भरायचे का? 170 नारळ आपल्या गाडी इर्टिगा म्हणजे टाकायच्यात. आता फणस पण आहेत, फणस पण टाकायच्यात. आणि पावसाचं वातावरण झालं बघा. बोलू आपण नारळ पटापटा. फायनली गाडीमध्ये सगळे नारळ फणस वगैरे सगळं झालेले आहेत भरून. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळं पद्धतशीर भरून आले. सगळी नारळच नारळ. जिकडं बघा तिकडे नारळच नारळ. इथं फणस, याच्यात फुलं, पण पपई बिपई सगळे टाकून दिलेले. याच्यात नारळ बिरळ सगळं अख्खी डिक्की पूर्ण सिट्या बिट्या पाडून आम्ही नारळ घेऊन चाललेले. बघा दिसलं का? एक फक्त काकासाठी एक रिकाम सीट ठेवले. बाकी सगळीकडे आमची सगळी नारळ टाकून दिलेत. बघा आमच्याकडे किती नारळ आहेत. 200-250 नारळ भरलेत अख्खे. आता फक्त पप्पांची वाट बघतोय. पप्पा आले की निघायचंय मग आपल्याला. मी तर हाय तसंच अजून काहीच बदल नाही माझ्यामध्ये. जर्किंग पण राहिले तिथंच आतमध्ये घरात घेतो, मग जाऊ आपण नाही का. काका नवीन ड्रायव्हर नवीन शिकवा लागले पप्पा त्याला. गाडी चालवताना स्टिअरिंगचं जजमेंट लय महत्वाचं. तर फायनली काही बसलेलो आहे. काकाची गाडी चालून झाली. आता पप्पांनी घेतली गाडी चालू. मग आता मागून बसलोय. थोड्या वेळ परत पुढे जाणार मागे त्याला तर काही आता आम्ही काकाला सोडले शंकरापूर मध्ये. आता आम्ही पुढे निघालेलोय. आलो पुढे आता बसायला. पावसाचं वातावरण पण झालंय ते बघा. कधी पाऊस पडून काय सांगता येत नाही. आम्ही जास्त वर नाही पडायचं वाटतंय, पण काय सांगता येत नाही कधी बी पडत.
लय जोरात आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता काच दिसत असेल तुम्हाला. जोरात आलेलं आहे, पण आम्ही आमच्या मांजरीच्या रोडला आलेलो आहे, जवळ चालू आता. आम्ही जवळच आलो होतो, पण गर्दी लागली आम्हाला, गर्दीच गर्दी पुढं. पण आमचा रोड थोडाच राहिला होता, जवळ चालू होतो. गाईस फायनली आता आम्ही पोचलोय घरी, गाडी पण लावून झाली, आता जातो वरती.